मी रमेश पाटील माचनाळ या गावचा, तालुका बसवकल्याण, जिल्हा बिदर. माझं गाव महाराष्ट्र बॉर्डरवर आहे. आमच्या गावात 7वी पर्यंत शाळा आहे, मराठी मीडियम. आणि आमच्या गावात विद्यार्थी आहेत फक्त 30 विद्यार्थी, 3 शिक्षक. आमच्या लेकराचं भविष्य मराठी मीडियम असल्यामुळं ना कर्नाटकात जाता येणार ना महाराष्ट्रात. काही लोक जे गरीब आहेत ते Knowledge Park, the creative school. Admissions are open from LKG to 10th standard. Free uniform for new admission students. तर शिकून पुन्हा हुलसूरला पाठवत आले. पण बाकीचे जे श्रीमंत लोक आहेत ते कुठेही बाहेर गुलबर्गा, हुमनाबाद, हे बिदर, भालकी, बसवा कल्याणला पाठवत आहेत. यामुळे आमच्या विद्यार्थ्याचं नुकसान तर होऊ झाले. दुसरी गोष्ट, आमची शाळा मराठी मीडियम असल्यामुळं आम्हाला पुढचे शिक्षण घेण्यासाठी एवढं अडचण होत आहे. आम्हाला कुठं कुणी ऑफिसला गेलं तर बोर्ड वाचता येत नाही. नोबल पब्लिक स्कूल, एडमिशंस आर ओपन. इल्म ही आदमी को इंसान बनाता है. हॉरिझन इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल, एम्पावरिंग ब्राइट फ्यूचर. एडमिशंस आर ओपन. आणि ह्याच्यानंतर 9वी 10वी 8वी 9वी 10वी शिक्षणासाठी आम्हाला बाहेर जावं लागलेलं आहे. आमचे काही विद्यार्थी महाराष्ट्रात चाललेत, काही विद्यार्थी इथंच राहू दिलेत. मराठी मीडियम असलं, कन्नड मीडियम तर कन्नड बोलता येत नाही, कन्नड वाचता येत नाही, काहीच नाही. त्यामुळे आमचं नुकसान उडलं. आणि आमच्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये नोकरीच नाही. गव्हर्नमेंट सर्वंट तर आमच्या गावात एकही नाही, मिळू शकत नाही. तुम्हाला हुडकून काढ, शिक्षक सुद्धा नाहीत कोण. कारण ह्याचा परिणामच आमची कन्नड नाही शिकल्यामुळे. ह्यामुळं आमचे साहेब, MLA साहेब गावात आल्यानंतर आम्ही रिक्वेस्ट करून सांगितलं यांना, बाबा आम्हाला मराठी मीडियम काय ना, कन्नड मीडियम पण ठेवा, ज्याला हे विद्यार्थ्यांना आम्हाला सोय होईल. उद्या नेक्स्ट पुढचं शिक्षण आम्हाला कर्नाटकमध्येच घेता येईल. आमचे अर्धे विद्यार्थी महाराष्ट्रात चाललेत, अर्धे विद्यार्थी कर्नाटकमध्ये. त्या गोष्टीमुळे आम्हाला नुकसान होऊ झाले आमच्या गावचं. त्या मी साहेबाला विनंती केल्यामुळं आमच्या विनंतीला मान देऊन साहेबांना अधिवेशनमध्ये बोलले. त्याच्यामध्ये राजकारण करणी लोक, काही लोक राजकारण करत आहेत, त्याच्यामध्ये अजिबात राजकारण नाही. आम्ही आमच्या लेकराचं भविष्य बघण्यासाठी त्या साहेबाला रिक्वेस्ट करून त्या गोष्टीचं आम्ही हे केलं. धन्यवाद.